चॅम्पियन्स ट्रॉफी मधल्या भारत आणि पाकिस्तान मधल्या सामन्याची उत्कंठा शिगेला। टॉस कोण जिंकणार? भारताचे बॅट्समन चालणार का? पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी मधून आउट होणार का याची चर्चा। आज भारत जिंकल्यास यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर फेकला जाणार, तर 2 विजयासह भारत सेमीफायनल गाठणार। मराठी भाषिकांनी प्रयत्न केले तरच मराठी भाषा टिकेल। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं मत। एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। आज संमेलनाचा समारोप। बीड आणि परभणीच्या घटनांचे संमेलनातही पडसाद। मराठवाडा साहित्य परिषदेच्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये खडाजंगी, तर ठराव स्वीकारण्याचे सर्वाधिकार महामंडळाकडे। उदय सामंतांची भूमिका। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचा सनसनाटी आरोप। दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनामधल्या प्रकट मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर। साहित्य संमेलनाच्या समारोप सत्राला उपस्थिती। उद्या प्रयागराज संगमावरती कुंभस्नान। महाराष्ट्रामधून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी सेवा रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। कर्नाटक परिवहनच्या बस सेवेला महाराष्ट्रामध्ये मात्र मोकळीक। नैतिकता भाजप सरकारच्या आसपासही फिरकत नसल्याचा संजय राऊत यांचा टोला। सीमा आंदोलनामध्ये शिंदेंचं नाव नसल्याचा राऊतांचा आरोप, तर मराठी लोकांवरती कर्नाटकात होणारे हल्ले हे दुर्दैवी असल्याचं वक्तव्य। यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 आठवड्यांचं, प्रत्यक्ष कामकाज 14 दिवसांचं। अर्थसंकल्पासाठी 2 तर संविधानावरील चर्चेसाठी 2 दिवसांची तरतूद। कामकाज सल्लागार बैठकीमध्ये सर्वपक्षीय निर्णय। $2000 काय? केंद्रानं 10,000 दिले तरी सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणार नाही। तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांचा निर्धार। राष्ट्रीय धोरणानं तमिळ जनता 2000 वर्ष मागे जाण्याची त्यांना भीती। आठवड्यात काय काम केलं ते सांगा, अन्यथा राजीनामा द्या। अमेरिकेच्या शासकीय कर्मचाऱ्यांना एलन मस्क यांच्या खात्याकडून ईमेल। सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।